नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राघव हा सावीची समजूत काढतो. मग सावी राघवला पुन्हा तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि तिचे काही ड्रेसेस दाखवते आणि मग ते दोघे जण पार्टीला कोणता ड्रेस घालायचा हे ठरवत असतात. आणि मग त्यानंतर राघव एक ड्रेस चूज करतो आणि सावीला म्हणतो की तू हा ड्रेस घाल आणि हा ड्रेस तुझ्यावर खरंच खूप चांगला दिसेल. आणि त्याच वेळेस सिंधू सुद्धा त्या ठिकाणी येते आणि ती राघव आणि सावीचं बोलणं ऐकत असते. सावी राघवला सांगत असते की पोलीस काका, हा ड्रेस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण जेव्हा मी माझ्या बाबांना पहिल्यांदा भेटेल तेव्हा हा ड्रेस मी घालणार आहे. आणि ते ऐकून राघव म्हणतो की अगं, हा ड्रेस खूप महत्वाचा आहे, पण माझी खरंच अशी इच्छा आहे की आज पार्टीसाठी तू आज हा ड्रेस घालायचा आणि प्लीज माझ्यासाठी हा तू ड्रेस घालशील का. आणि मग त्यासाठी सावी सुद्धा तयार होते आणि आनंदाने राघवला हो म्हणते. मग राघव आणि सिंधूलाही देखील खूप आनंद होतो. मात्र त्यानंतर सावी म्हणते की आई मला पार्टीला पाठवेल का. आणि तिचा तो प्रश्न ऐकून मात्र राघवला काय उत्तर द्यावं ते समजत नाही. तर सिंधू म्हणते सावी तू पार्टीला जाऊ शकते. मग ते ऐकून सावी आणि राघव ते ऐकून मात्र खूप खुश होतात. तर त्यानंतर सावी पटकन सिंधूला मिठी मारते. तर सिंधू तिला सांगते की पण पार्टीमध्ये मस्ती करू नकोस. आणि त्यावर सावी हो म्हणते. तर राघव सुद्धा सिंधूचे आभार मानतो. तर दुसरीकडे पार्टीसाठी डेकोरेशन चालू असतं. रत्नाकर, रुक्मिणी, ऋतुराज सगळी तयारी झाली आहे की नाही ते बघत असतात. आणि रेश्मा आणि ऋतुजा फक्त मोबाईल घेऊन बसलेल्या असतात. आणि त्यानंतर रेश्मा ऋतुराजला ऋषभ बद्दल विचारते. त्यावर ऋतुराज सांगतो की तो बाहेर गावी गेला आहे एका कामासाठी. तर आणि त्यावेळेस रुक्मिणी रेश्माला म्हणते की अगं, तुझं घरातील कामांमध्ये तर लक्ष नसतं, कमीत कमी आपला नवरा कुठे आहे, काय करतो याकडे तरी लक्ष दे. मात्र रेश्मा म्हणते की काय कटकट आहे आणि ती पुन्हा मोबाईल बघायला सुरुवात करते. आणि त्यामुळे रुक्मिणी डोक्याला हात लावत म्हणते की माझ्यानंतर या घराचं काय होणार काय माहित. मात्र त्याच वेळेस विनोद त्या ठिकाणी येतो आणि तो डेकोरेशनचं सामान इकडे तिकडे करतो आणि ते बघून मात्र सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. राणी आणि राजश्री पटकन तिथे येत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. तर विनायक चिडून म्हणतो की मला ही पार्टी करायची नाहीये, इथे कुणीच माझं ऐकत नाही, तुमच्यापैकी कुणीही सावीला इन्व्हाइट का नाही केलं. आणि त्याचा तो प्रश्न ऐकून सर्वजण फक्त एकमेकांकडे बघतात. मात्र रुक्मिणी म्हणते की सावीला इन्व्हाइट करायचं आहे ना, मग तर ठीक आहे, आपण करूया इन्व्हाइट, पण तू प्लीज अशी चिडचिड करू नकोस. आणि ती विनूला प्रॉमिसही करते आणि त्यामुळे विनू खूप खुश होतो. तर रुक्मिणी मुद्दाम सगळ्यांना सांगते की यापुढे कोणीही विनूला त्रास द्यायचा नाही आणि तो जो काही सांगेल ते सर्वांनी ऐकायचं, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आणि ते ऐकून मात्र विनू खूपच खुश होतो. आणि त्याच वेळेस राघव सावीला घेऊन त्या ठिकाणी येतो आणि सावीला बघून विनूला मात्र खूप मोठा आनंद होतो. तर त्या दोघांच्या पाठोपाठ सिंधू सुद्धा त्या ठिकाणी येते आणि तिला बघून ऋतुजा आणि रेश्मा सतत एकमेकींना म्हणतात की आता मजा येणार. तर इकडे विनू सावीला विचारत असतो की सावी, हा ड्रेस खरंच तुझ्यावर खूप चांगला दिसत आहे, पण तू हा ड्रेस तुझ्या बाबांना पहिल्यांदा भेटणार आहे तेव्हा घालणार होतीस ना. आणि त्यावर सावी म्हणते की हो, पण आता तो मी पोलीस काकांसाठी घातला आहे. आणि हे ऐकून मात्र ऋतुजा, रेश्मा, रुक्मिणी, राणी या सर्वजण मात्र रागातच तिच्याकडे बघतात. तर सिंधू मनाशी म्हणत असते की सावी, देवबाप्पाने तुझी ही सुद्धा इच्छा पूर्ण केली आहे, तू हा ड्रेस नकळतपणे तुझ्या बाबांसाठीच घातला आहे आणि राघवच तुझे बाबा आहे हे आता तुला आत्ता सांगावा वाटतंय आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघवायचा वाटतो, पण मी तसं नाही करू शकत. आणि मग नंतर ती पुन्हा एकदा सावीला सांगते की पार्टीमध्ये मस्ती करू नकोस. आणि मग त्यानंतर ती तिथून जाण्यासाठी निघते. मात्र अन्वी तिला थांबवत विचारते की सिम्मा, तू कुठे चालली आहेस. त्यावर सिंधू म्हणते की मी बाहेर चालली आहे, उगाच माझ्यामुळे पार्टीत कोणाला
काही त्रास व्हायला नको आणि मग त्यानंतर ती तिथून निघून जाते. ऋतुजा मात्र हसतच रेश्माला म्हणत असते की आता बघ तू किती मजा येणार आहे. आणि त्यानंतर राघव त्याच्या रूम मध्ये जातो. त्याच्या पाठोपाठ मधू सुद्धा जाते आणि ती राघवचे आभार मानत म्हणते की तू माझं ऐकून सावीला या पार्टीमध्ये बोलावलंस त्यासाठी खरंच थँक्यू. विनूला खूप आनंद झाला आहे. आणि त्यावर राघव म्हणतो की खरं तर हे सगळं काही मी फक्त विनूसाठी केलंय, त्याला वाईट वाटू नये म्हणून. आणि मग त्यानंतर मधू म्हणते की सिंधूला खूप वाईट वाटलं असेल सावीला या पार्टीला जाण्यासाठी परमिशन देण्यासाठी, तिला खूप त्यासाठी सोपं नसेल. तर राघव म्हणतो की याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. मुळात मला सिंधू सोबत बोलायची इच्छा नव्हती, फक्त विनूसाठी आणि सावीसाठी हे मी सगळं केलं आहे. मात्र राणी पुन्हा तोच विषय काढते. मात्र राघव चिडून म्हणतो की मधू मला याबद्दल खरंच काही बोलायचं नाही आणि तो तिथून निघून जातो. राणी मनाशी म्हणत असते एक ना एक दिवशी त्या सिंधूमुळे आमच्यात वाद होणार एवढे मात्र नक्की. तर दुसरीकडे सिंधू मंगेशला भेटण्यासाठी गेलेली असते. तर ती मंगेशची माफी मागत म्हणते की माझ्यामुळे तुला त्या घरचे लोक खूप बोलले, प्लीज मला माफ कर आणि त्यांनी तुझ्यावर नको ते आरोप केले. आणि त्यावर मंगेश म्हणतो की सिंधू जर त्यांच्या जागी मी असतो ना तर की मी सुद्धा कदाचित असाच वागलो असतो आणि चूक माझीच आहे, कारण मी कोणाला काही न सांगता अचानक पहाटे तुमच्या घरी आलो. आणि त्यावर सिंधू म्हणते अरे पण त्यांच्या जागी असताना तर इतका घाणेरडा विचार नसता केला. तर मंगेश तिला समजावतो की जाऊन दे ना सिंधू, तू त्या गोष्टीचा इतका विचार करू नकोस. पण मला खरंच आश्चर्य वाटतं की तू त्या घरात कशी राहतेस. आणि त्यावर सिंधू म्हणते की मी तिथे फक्त विनूसाठी राहते, कारण विनू जेव्हा खूप लहान होता तेव्हा बालभवनात आला होता. एका रोड ऍक्सिडेंट मध्ये तो त्याच्या आई बाबांना पासून दुरावला होता आणि त्याच्याकडे बघितलं ना तर मला माझ्या अंकुरची आठवण येते, म्हणून फक्त मी त्याच्यासाठी त्या घरात राहते. आणि त्यावर मंगेश म्हणतो की अगं पण त्या घरातील लोक खरंच खूप विचित्र आहे आणि त्या राघवच्या 2 काकू तर कसल्या बायका आहेत त्या. आणि त्यावर सिंधू हसतच हो म्हणते, पण ती मंगेशला सांगते की ते लोक इतकेही वाईट नाही, पण भूतकाळामध्ये अशा काही घटना घडल्या आहेत त्याची जखम अजूनही त्यांच्या मनावर आहे, म्हणून ते माझ्यासोबत असे वागतात. आणि मग त्यानंतर मंगेश तिला सावीबद्दल विचारतो. तर सिंधू सांगते की आज घरी राघव आणि राणीच्या लग्नाची पार्टी आहे आणि राघवने स्वतःच सावीला इन्व्हाइट केलं आहे. तर दुसरीकडे राणी आणि राघव छान तयार होऊन पार्टीमध्ये येतात. विनू राणीचा हात पकडून तिला घेऊन येतो, तर सावी राघवचा. तर त्या दोघांना बघून सर्वजण खूप खुश होतात आणि त्यांचं कौतुक करत असतात. तर दुसरीकडे मंगू सिंधूला विचारत असतो की तू सावीला का सांगत नाही की राघव तिचा बाबा आहे. त्यावर सिंधू म्हणते की हा विचार माझ्या मनात अनेकदा आला आहे, मी हे नाही सांगू शकत कारण त्यामागे कारणही तसंच आहे. त्यानंतर ती मंगूला म्हणते की प्लीज आपण या विषयावर नाही बोलायला तर बरं. तर दुसरीकडे पार्टीमध्ये आलेली एक बाई रुक्मिणीला विचारते की ही छोटी मुलगी कोणाची आहे, तुमची रिलेटिव्ह आहे का. त्यावर रुक्मिणी म्हणते की नाही, ती विनूची मैत्रीण आहे. आणि मग त्यानंतर पार्टीला आलेले सर्वजण राघव आणि राणीचं अभिनंदन करतात आणि सर्वजण खूप आनंदात असतात. तुझ्या मात्र मुद्दाम विनू आणि सावी जवळ जाते आणि त्यांना सांगते की आणि आता इथे केक कट होणार आहे आणि तो केक तुम्हाला तुमच्या डॉक्टर काकूला जर दाखवायचा असेल तर तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करा. आणि ती स्वतःचा मोबाईलही त्या दोघांना देते आणि त्यामुळे सावी आणि विनू खूप खुश होतात आणि ते लगेच सिंधूला व्हिडिओ कॉल करून तो केक दाखवतात. आणि मग नंतर राघव आणि राणी तो केक कट करतात. मात्र राघव मध्येच राणीचा हात सोडून देतो आणि ते बघून मात्र सर्वांनाच मोठा धक्का बसतो. या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू अचानकपणे पार्टीत आल्यामुळे. त्यानंतर राणी ड्रिंक करते आणि मग सगळ्यांसमोर म्हणते की ही सिंधू राघवची बायको आहे, पण एक्स बायको, आणि आता मी राघवची खरी बायको आहे आणि त्यांनी माझ्याशी लग्न केलंय आणि आमच्या दोघांच्या मध्ये कुणी जर आलं ना तर मी त्याला ढकलून देईल. तर या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.